नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल माझ्या पाठीमागं काय आहे, तर हे दगडाचा ढिगूर आहे. आणि मी आज आलो अशा ठिकाणी आलो की माझे काम जिथं आहे तिथं जवळच एक खडी क्रेशर आहे. आपल्या घरासाठी येणारे 20 mm 10 mm किंवा क्रसन ही कुठून येते आणि ती कशा प्रकारे बनती किंवा कशा प्रकारे ती तयार होती ही तुम्हाला थोडीशी पुस्तक दाखवतो. तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल हे खडी क्रेशर आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसते की ते 10 mm किंवा क्रसन कुठून येते किंवा ते कशापासून बनतं आहे. दगडापासून बनते हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते कशा पद्धतीने कशी प्रोसेस असते त्याची, डायरेक्ट निघते खाणीतून का काय, बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझे कामाच्या ठिकाणीच आहे खडी क्रेशर, जवळच त्याच मालकाचं. आणि म्हणलं चला एक व्हिडिओ बनवू आणि अपलोड करू, बऱ्याच लोकांना माहिती होईल. की तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे अशा पद्धतीने बघा तेवढं कणीवर बेल्ट किती मोठा आहे. याच बेल्टवरून तिथं खडी येते, काही 40 mm खडी बनली येते. तिकडे पाठीमागे तुम्हाला आवाजही येत असेल, खडी म्हणजे तिकडे फोडायचं काम चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता काही कणीवर बेल्ट आहे, हे दगड आहेत बघा. इथं त्याच्या आतमध्ये क्रेशर आहेत, क्रेशर मोठमोठ्याला मशीन. आणि पण खडी फोडायचं आतमध्ये काम चालू आहे, म्हणजे ॲटोमॅटिक असतं ती मशीन. आणि त्या कन्व्हेयर बेल्टच्या साहाय्याने तो का त्याच्यावर 20 mm खडी चाललेली आहे. पुढच्या तिकडे एक क्रेशर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात अजून एकदा तोडली जाईल, परत त्याची भुगा करतात, त्याचे 6 mm 10 mm आणि अशा पद्धतीने क्रसन तयार होतं त्याचं. बघितलं किती मोठमोठं ढिगुरे लावले तिकडे. चला आपण थोडं जवळून दाखवतो मी तुम्हाला. आता तिकडे एक काही 2 क्रेशर ओपन आहेत, ते दाखवतो, तुम्ही बघून घ्या. आणि इथं तयार झालेली खडी हो का, इथं खाली गाडी लावते, पण इथं खाली गाडी भरते तिथं. मित्रांनो कसलं मोठं आहे, पैशावाल्याचे काम आहेत, आपल्यासारखेच नाही मित्रांनो. हो का, या मी दुसऱ्या बाजूने आलो आहे, ते पलीकडचा बेल्ट आहे, तिथून त्या वरच्या क्रेशरमध्ये खडी जाते. आणि परत हो का इथं मशीन दिसते, कसली मोठी मशीन हो का. ही वाली मशीन ह्याच्यात बारीक होते आणि ह्या कन्व्हेयर बेल्टच्या साहाय्याने परत हे आतमध्ये चालले आहे तिकडं. मोटर हा का, खाली कन्व्हेयर बेल्ट आहे, कसली मोठी मोटर आहे का मित्रांनो बघा. त्या आतमध्ये चालली आहे तिकडं. आता हे मित्रांनो 10 mm आहे, 10 mm. त्याच्यामध्ये बारीक होते आणि इथे एक मशीन आहे खोलली आहे, बघा ती समोर दगड आहे. बघा इथं पण एक आहे. तिथं 20 mm ची खडी किंवा 40 mm तयार होत असतो. अजून तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे खडी क्रेशर असतं. तर सगळीकडे दगडच आहे. तर मोटर केवढी बघितली का, कमीत कमी 200 HP आसपास असेल ती मोटर. आणि ते कॅबिन आहे, इथून सगळं ऑपरेट केलं जातं आहे बघा. कॅबिनमध्ये बी जाऊ. नाही छोटू क्या कर रहा है मित्रांनो. इथं पॅनल आहे केवढा. सगळं ह्या पॅनलच्या मार्फत तिकडं सगळं ऑपरेट केलं जाते. बाहेर त्यांची पॅनलची रूम आहे. तर आपण मित्रांनो जरा थोडंसं वरती जाऊन बघू. बघा तुम्ही बघता इथं सगळं क्रेशर आहे, सगळं दगडचं. इथं एक मशीन आहे, पोकलँड मशीन आहे, जुनं वाटते, खराब झालं. या मशीनवरून इथं हॉपर आहे, इथं हॉपरमध्ये तिथलचे दगड टाकले जातात आणि इकडं खाली बारीक होतात. आपण जरा जवळ जाऊन बघू. हे त्याचे हॉपर आहेत, हॉपर हो का, तुम्हाला खालून दाखवलं होतं. तिथून दगड जातात, खडी येते ह्या हॉपरमध्ये. बघा तिकडे चालली त्या मिक्सरमध्ये, तिथं बारीक होते, तिथून परत तिकडे जाते आतमध्ये.
इकडे एक आहे. तर हे मित्रांनो 10 mm आहे, 10 mm ह्याची छोटी बारीक करतात अजून. तर तुम्ही मित्रांनो बघितलं असेल आता खडी क्रेशर आहे, माझं काम आहे त्या ठिकाणी, त्याच मालकाचं क्रेशर आहे. तर म्हणलं चला तुम्हाला आज दाखवतो क्रेशर कशा पद्धतीने असतं. बऱ्याच लोकांना माहिती नसेल क्रेशर. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करायला विसरू नका व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अजून डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.